नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे न्यूज डंकामध्ये प्रकाशित होणारे व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचू शकतील. मित्रांनो, 6 जूनला सगळ्यांचं लक्ष हे एका आंदोलनाकडे होतं आणि ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी नावाचा जो एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये. तर त्यांचं तिथे आंदोलन दिल्लीमध्ये होणार होतं, जंतर मंतर इथे. आणि त्यासाठी या सगळ्या प्लॅटफॉर्मचे हा जो काही मंच तयार झालेला आहे त्याचे संस्थापक असलेले अभिजित दिपके हा जो तरुण आहे हा तिकडून अमेरिकेवरून खास इकडे भारतात आला आणि त्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. आणि सगळ्यांनी आंदोलन पाहिलेलं आहे, त्याच्याविषयीचे वेगवेगळे सगळे पैलू त्या आंदोलनातले, त्याच्यात घडलेल्या घडामोडी, या सगळ्याविषयी आपण ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर उपलब्ध असतं आणि त्यातून या आंदोलनाचं यश आहे की अपयश आहे याविषयीचा निष्कर्ष प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काढलेला आहे. पण हे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं की प्रामुख्याने असे अनेक लोक या आंदोलनाशी जोडले गेले त्या दिवशी 6 जूनला, जे लोक स्वतःसाठी काहीतरी आधार शोधत होते, ज्यांना स्वतः उभं राहण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना कोणाचा तरी आधार पाहिजे आहे आणि तो आधार या आंदोलनाच्या माध्यमातून मिळेल, त्यातून आपल्याला काहीतरी एक थोडंसं ताकद मिळेल, बळ मिळेल, अशा अपेक्षेने अनेक लोक आले किंवा अनेक लोकांना ती अपेक्षा होती की आंदोलन खूप मोठं व्हावं जेणेकरून आपल्याला काहीतरी आधार मिळेल. प्रत्येकाचा वेगळा अजेंडा होता. अनेक जण तुम्ही पाहाल त्या सगळ्या सोशल मीडियावरच्या व्हिडिओजमध्ये आंदोलन एका बाजूला आहे आणि एका बाजूला आपल्याला असे अनेक लोक दिसत आहेत जे वेगवेगळ्या विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहेत की जे आंदोलनाचा उपयोग स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला कसा याचा फायदा होईल, आपला अजेंडा कसा या निमित्ताने पुढे नेता येईल, आपले मोहरे, आपली प्यादी या निमित्ताने कशी पुढे करता येतील, हा अनेक जणांचा प्रयत्न आहे. आपल्याला दिसून येतं अनेक आंदोलनांमध्ये नेहमी आपल्याला दिसणारे असे योगेंद्र यादव, शेतकरी आंदोलन असो की कुठलं सीएचं आंदोलन असो, विरोधी पक्षांची कुठेतरी गटबंधन तयार झालेलं आहे, मोठ बांधली गेली की तिथे असो किंवा त्यांचे जे काही मुद्दे असतील ते मांडण्यासाठी असो, योगेंद्र यादव हे नेहमी पुढे असतात. त्यांना हे आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी असा मुद्दा दिसला ज्याच्या निमित्ताने विरोधी पक्ष जे आहेत ते एकत्र येतील, विरोधी पक्षांनी एकत्र यावं, देशाला वाचवावं, असं ते त्यांच्या व्हिडिओतून सांगतायत. आणि त्यासाठी ते एका कवितेचा आधार घेतात आणि त्या कवितेतून ते सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्याला सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे जेणेकरून देश वाचवता येईल, विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. भलेही त्यांचे विचार वेगळे असतील तरी एकत्र येणे खूप महत्त्वाचं आहे, हे या निमित्ताने ते सांगतायत. म्हणजे त्यांना हा जो काय प्लॅटफॉर्म आहे कॉकरोच जनता पार्टीचा, हा त्यांना त्यासाठी उपयोगात आणायचा आहे की कुठेतरी विरोधी पक्षांनी एकत्र आणता येऊ शकतं आणि देश वाचवण्याचा जो काही प्रयत्न ते करतायत, दाखवतायत, तो करता येईल. म्हणजे स्वाभाविकच नरेंद्र मोदी सरकार, भाजपाचं सरकार यांना हटवण्याचा जो काही प्रयत्न विरोधी पक्ष करतायत त्या दृष्टीने हा प्लॅटफॉर्म हा उपयुक्त आहे, हेच योगेंद्र यादव सांगतायत. त्या आंदोलनामध्ये असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्याच्यामध्ये काही डाव्या संघटनांचे युवक जे आहेत ते सामील झालेले आहेत की देशाला आझादी मिळवून देण्याचा जे काही घोषणा होत असतात, आझादी हवी आहे म्हणून, ते डपली वाजवत ती गाणी म्हणतायत, हमें चाहिए आझादी, नेहरूवाली आझादी, गांधीवाली आझादी वगैरे. हे नेहमीचं जे काही गाणं आहे त्यांचं ते तिथे गाताना आपल्याला ते दिसतात युवक. म्हणजे त्यांना त्यांचा अजेंडा तिथे पुढे न्यायचा आहे. अभिजित दिपकेच्या माध्यमातून 4 लोक जमलेत तर त्या आंदोलनाचा टेकू आपण घेऊया, आधार घेऊया आणि त्या माध्यमावर आपलं तिथेच प्यादं पुढे ढकलूया, हा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. काही लोक डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने घोषणा देताना दिसतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचं राजकारण करायचंय. स्वतः अभिजित दिपके यांनी डॉक्टर आंबेडकरांचा फोटो वापरलाच, डॉक्टर आंबेडकरांचं नाव घ्यायला हरकत नाही, पण त्या नावाने राजकारण करायचं हा जो प्रयत्न अनेक लोक करत असतात तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. अनेक कुठेतरी गे कम्युनिटीचे, लेस्बियन कम्युनिटीचे त्याचेही लोक त्याच्यामध्ये आले होते.
तेही आपापल्या पद्धतीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत. काही असे युवक होते जे केवळ बघायची भूमिका होती त्यांची, ते फक्त बघण्यासाठी आले होते काय चाललंय. त्यातल्या अनेकांना तिकडच्या पत्रकारांनी म्हणा किंवा युट्यूबर्स, प्रामुख्याने युट्यूबर्स मोठ्या संख्येने तिथे आले होते, जे आज स्वतःचे चॅनल चालवत आहेत, युट्यूबवर त्यांचं स्वतःची भूमिका मांडतायत. ते तिथे आले. त्यांनी अनेक युवकांना विचारलं, तुम्ही इथे कशाला आलेला आहात? तर आम्ही आंदोलनासाठी आलेलो आहोत, आम्हाला बदल करायचा आहे. एक युवक म्हणाला की माझी मैत्रीण जी होती तिचं नुकसान झालं, नीटची जी एक्झाम आहे, परीक्षा आहे, त्याचा पेपर फुटल्यामुळे माझ्या मैत्रिणीचं नुकसान झालं, ती प्रचंड निराश झालेली आहे, निराशेच्या गर्तेत सापडलेली आहे, म्हणून मी आंदोलनाला सपोर्ट द्यायला आलो. काही जणांना नीटचा फुलफॉर्म सुद्धा माहिती नव्हता, ते नीटबद्दल बोलत होते. काही जणांची भूमिका होती मोदी सरकार जे ते पाडलं पाहिजे. काही जणांनी तर तिथे उमर खालिद सध्या जो तुरुंगात आहे, देश के तुकडे होंगे वगैरे घोषणा देणारे, त्याचं समर्थन करत होते. काही शर्जील इमामचं समर्थन करत होते. त्यांचं समर्थन का करताय तुम्ही या आंदोलनामधून? हे आंदोलन जर तुम्हाला युवकांसाठी आंदोलन करायचे, युवकांचे प्रश्न मांडायचे, तर मध्येच या लोकांचे तुम्ही का समर्थन करताय, असा जेव्हा प्रश्न विचारला गेला काही युट्यूबर्सकडून, अभिजित दिपके यांच्यासोबतचे काही लोक आहेत त्यांना विचारला गेला, सौरव दास असेल किंवा विजेता दहिया असेल, यांना प्रश्न विचारले गेले, तेव्हा ते भडकले की तुम्ही गोदी मीडिया आहात. म्हणजे प्रश्न सुद्धा विचारू दिले गेले नाहीत तिथे. तुम्ही आंदोलन घेतलंय, तुम्हाला तुमची भूमिका योग्य पद्धतीने मांडता आली पाहिजे की तुम्ही नेमकं कशासाठी आंदोलन घेतलंय. तर ती भूमिका कुठेही स्पष्ट होत नव्हती की नेमकं आंदोलन कशासाठी आहे. कोण आझादी मागते, कोण मोदी सरकारला पाडण्यासाठी आंदोलन करते, कोण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागते, कोण आपल्या मैत्रिणीसाठीच तिथे आलेला आहे, कोण शर्जील इमाम, उमर खालिद यांची बाजू मांडायला आलेला आहे. त्यामुळे नेमकं आंदोलन काय आहे, आंदोलनाची दिशा काय आहे, हे कळायला मार्ग नाही. आणि त्यातून ही सगळी निराशा जी आहे ती तिथे पाहायला मिळते. या सगळ्यांमध्ये जे जे त्याचा आधार शोधतायत त्यांच्या दृष्टीने निराश करणारा क्षण आहे, कारण आंदोलनातून काही हाती लागत नाही. आणि तिथे पाहिलं आपण की प्रचंड उन्हाळा आहे सध्या. अशा परिस्थितीत तिथे उभं राहणंही, सकाळपासून सगळे लोक आले होते आणि सगळ्यांना परवानगी दिली होती पोलिसांनी, 5 वाजेपर्यंत तुम्ही आंदोलन करा. 3 वाजताच सगळे आंदोलन करून जे काही करायचं होतं ते घोषणाबाजी वगैरे करून, भाषणं करून सगळे 3 वाजताच निघून गेले. अभिजित दिपके सुद्धा आपल्या गाडीत बसून निघून गेला. तिथे ऐकायला मिळालं की एसी लावा गाडीतला. म्हणजे इतकं तिथे गरमी, उष्णता, उन्हाळा याचा त्रास होत होता की आंदोलकांनीच आपला गाशा जो आहे तो 5 वाजायच्या आधीच गुंडाळून टाकला. आणि हे सगळं सोशल मीडियात दिसलेलं आहे, कोणी पसरवलेलं नाही, खोटं सांगत नाही अशातला भाग नाहीये, समोर दिसतंय आपल्याला. हे सगळे लोक निघून गेले. सौरव दास हा जो काय त्यांचा त्या आंदोलनातला एक सहकारी आहे अभिजित दिपकेचा, तो तिथे बसलेला आहे, ज्यूस पितोय आंदोलकांपासून वेगळा एका कोपऱ्यामध्ये, त्याला कोणतरी हवा घालतंय, हे चित्र पाहायला मिळत होतं. हे आंदोलन करणं याला कोणाचा विरोध नाही, आंदोलन ही होतच असतात, केली पाहिजेत वेगवेगळ्या विषयांवर, पण त्याच्यामध्ये काहीतरी भूमिका असली पाहिजे. आंदोलन करताना त्याग करण्याची भूमिका असली पाहिजे. आपण कोणत्याही परिस्थितीत अडून राहू, या ठिकाणी बसून राहू, हलणार नाही जराही, ही भूमिका असली पाहिजे. पण आंदोलन करणारे प्रमुखच तिथे निघून गेले. ते स्वतः हवा घालायला कोणाला तरी माणसाला सांगतायत. हे आंदोलनाचं काय दाखवतंय, अपयश आहे, यश आहे, हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवावं. पण हे त्याच्यात पाहायला मिळालं आणि त्यातून या लोकांची सगळी निराशा आपल्याला दिसून आली की आंदोलनातून जे अपेक्षित होतं ते मिळालं नाही. प्रामुख्याने तुम्ही पाहाल अरफा खानूम शेरवानी, एक पत्रकार म्हणवणारी अशी महिला, जी सातत्याने वेगवेगळ्या व्हिडिओतून मोदी सरकारविरुद्ध टीका करत असते. ते टीका करायला हरकत नाही, पण त्या टीकेचा जो रोख असतो तो वेगळा असतो. सरकार पडलं पाहिजे आणि ते प्रामुख्याने मुस्लिमांची, कोणत्याही परिस्थितीत मुस्लिमांची बाजू घेणं हा त्यांचा अजेंडा असतो. या ज्या अरफा खानूम शेरवानी आहेत या तिकडे पोचल्या आणि युवकांचं आंदोलन असल्यामुळे नेहमी त्या साडीत वावरणाऱ्या आहेत. मुलाखत घेताना, त्यांचे व्हिडिओ करताना त्या नेहमी साडीमध्ये असतात. त्या तिकडे मात्र जीन्स आणि टी शर्टवर किंवा अगदी युवकांसारखे कपडे घालून त्या तिथे पोचल्या होत्या. आणि त्यांचा व्हिडिओ पाहूया आपण, काय म्हणतात त्या. लोग जमा हो गए थे जो उनसे मिलने के लिए आए थे, देखने आए थे. एक बार मुझे ईमानदारी से यहाँ पर कहनी पड़ेगी कि 2-3 करोड़ लोग जो ऑनलाइन जमा हुए थे और ऑनलाइन जमा होकर वो इनको सपोर्ट कर रहे थे, उसका एक अंश बराबर भी हमें यहाँ देखने को नहीं मिल रहा है. एक रफ एस्टिमेट ये है कि यहाँ 1000 से लेके 2000 के बीच यहाँ लोग जमा हो सकते हैं. लेकिन आप सोचिए कि कहाँ 2-3 करोड़ लोग और कहाँ 2000 लोग. आता तुम्ही ऐकलं असेल की अरफा खानूम शेरवानी काय म्हणतायत
की कसं आंदोलन अपेक्षित होतं मला तसं काय आंदोलन झालंच नाही. जे काही 2 कोटी त्यांचे समर्थक आहे तसं ऑनलाईन दिसलं या सगळ्या कॉक्रोच जनता पार्टीला. निदान काही लाख लोक तरी यायला पाहिजे होते असे अरफा खानूम शेरवानी म्हणतात आणि त्या स्वतःच सांगतात. त्या स्वतः तिथे उपस्थित आहेत. ते काय कुठून ऐकीव माहितीवर बोलत नाही. त्या स्वतः उपस्थित आहेत आणि म्हणतात की 1000 लोक सुद्धा इथे येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते निराश झालेले आहेत. त्यांना हंबरडा फोडावासा वाटलेला आहे तिकडे की काय झालं. मला अपेक्षा होती, त्यांना अपेक्षा होती त्या ठिकाणी की भरपूर लोक येतील, हजारो लोक जमतील, एक वावटळ तयार होईल, वादळ निर्माण होईल आणि हे सरकार जे ते वाहून जाईल त्याच्यामध्ये. पण तसं काहीच घडलं नाही. लोकच जमले नाहीत. आणि जसं मगाशी म्हटलं तसं प्रत्येकजण आपापले अजेंडे घेऊन आले होते. एक महिला या नेहमी शेतकरी आंदोलनात असतात, सीएच्या आंदोलनात असतात, कोणतंही आंदोलन घ्या तिथे या महिला असतात. त्या सुद्धा त्या आंदोलनात दिसून आल्या. दीपकेच्या बाजूला उभं राहून त्या सुद्धा घोषणाबाजी करताना दिसल्या. त्यामुळे आंदोलनाचं गांभीर्य जे आहे ते तिथे असल्याचं दिसून आलं नाही. स्वतः दीपके नंतर गाडीत बसून आपल्या घरी निघून गेले. घरच्यांची भेट घेतली. तिथे घरी पोचल्यानंतर त्यांनी आरतीने ओवाळलं, त्यांना हार घातले. हे सगळं तिथे घडलं. प्रत्यक्ष असाही व्हिडिओ आलेला होता की अभिजित दीपकेचे आई वडील सुद्धा या सगळ्या आंदोलनाच्या किंवा मुलाचं जे काही हे पाऊल त्याने उचललेलं आहे त्याच्या विरोधात असल्याचं ते म्हणतायत. तर खरोखरच ते विरोधात आहेत की नाही माहिती नाही. पण ते बोलताना तरी त्यांनी सांगितलं की आम्हाला हे अजिबात पसंत नाही आहे. याने जे काय आंदोलन केलेलं आहे ते किंवा ही जी काय भूमिका घेतली आहे ती. त्याने आपलं शिक्षण करावं, नोकरी करावी असं सर्वसामान्य कुटुंबाला जसं वाटतं, आईवडिलांना वाटतं तसंच त्याच्या आईवडिलांना वाटतं असं ते सांगतायत. पण तो आईवडिलांना भेटायला गेला. म्हणजे आंदोलन नेमकं कशासाठी घेतलेलं आहे, आंदोलनाचा उद्देश काय आहे हे स्पष्ट होत नाही. आणि त्या आंदोलनावर ज्यांना उपजीविका करायची आहे, आंदोलनजीवी जे म्हणतायत, नरेंद्र मोदींनी जो शब्द वापरला आंदोलनजीवी, आंदोलन दिसलं की तिकडे जायचं आणि आपला अजेंडा पुढे रेटायचा. आपले जे काही उद्देश आहेत ते तिथे लोकांसमोर मांडायचे. आंदोलन करणारा वेगळेच विषयावर असतो, यांचे विषय वेगळे असतात. आणि या सगळ्यांना त्याच्यातून एक निराशा पदरी पडली. आणि अरफा खानूम शेरवानी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांचं जे वक्तव्य आहे तिकडचं ते त्याचं उत्तम उदाहरण आहे की सगळे कसे निराश झाले, खचून गेले याच्यामुळे की जे अपेक्षित होतं आंदोलनातून काहीतरी मोठं वादळ होईल आणि सरकार जे आहे ते पडेल, कोसळेल लगेच, तसं काहीच झालं नाही. ना त्या लोकांना अटक झाली जे अपेक्षित होतं की अभिजित दीपके आले की एअरपोर्टवर लगेच त्यांना अटक होईल आणि लगेच आंदोलनाला हवा मिळेल. अटक झाली नाही, त्यांना आंदोलन करण्याची पूर्ण मुभा देण्यात आली. काही तिथे झालं नाही. कोणतेही पोलीस आले नाहीत किंवा काही दमदाटी केली नाही, काही झालं नाही. तरी देखील आंदोलन जे आहे ते आधी गुंडाळावं लागलं. अशा पद्धतीने ही एक ज्यांना ज्यांना आधार पाहिजे, जे विरोधी पक्ष आहेत आज ते आधार शोधतायत की कधी एकदा कॉक्रोच जनता पार्टी जे ती यशस्वी होते आणि आम्ही त्याच्यात शिरून नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात काहीतरी करू शकतोय. कारण आज त्यांची स्वतःची ताकद राहिलेली नाही. एका मागोमाग एक सगळ्या निवडणुका ते पराभूत होत आहेत. आणि अशा वेळेला बुडत्यांना काडीचा आधार लागतो. त्यांनी कॉक्रोचचा आधार घेतलेला आहे की कधीतरी या निमित्ताने आपल्याला एक आंदोलनात शिरता येईल आणि त्या माध्यमातून मोदी सरकारविरुद्ध काहीतरी बोलता येईल, हे सरकार पाडण्यासाठी काहीतरी करता येईल, युवकांना गोळा करता येईल, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवता येईल, हा त्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीत हे आंदोलनाचं हे अशा पद्धतीने तुम्ही विश्लेषण करू शकता, याकडे या पद्धतीने बघू शकता. म्हणजे चुका झालेल्या नाही आहेत किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आत्ता जे काही घडलं, पेपर लीक झाले, अनेकांचं नुकसान झालं, युवकांचं पैसा खर्च झाला, वेळ वाया गेला, ह्या सगळ्यावर टीका होतेच आहे आणि ती अनेकांनी केलेली आहे. ती केली गेली पाहिजे. पण तो उद्देश जर ठेवला तर तसा उद्देश तर या आंदोलनाचा दिसला नाही. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.